राजकारणातून राम राम घेतलेल्या मुलाचा देश पातळीवर गौरव करण्यात आला आहे। पारगाव कारखाना येथील हे गाव सोडले आणि त्यांची प्रगती झाली। गावाला कार्याची जाण नाही, कार्यकर्त्यांची जाण नाही, त्या गावासाठी वेळ देऊन उपयोग नाही। हा धडा घेऊन पुढे निघालेल्या तरुणाला राष्ट्र पातळीवर सर्वोच्च मानाचे स्थान मिळाले आहे। तरुणाईने आदर्श घ्यावा असा स्पर्श हरिभक्त परायण महाराज यांनी रचला आहे। कुटुंबावर अनेक संकटे आली तरी ते खचले नाही। पुरस्कारांचा पाऊस त्यांचे घरात साचला। राजकीय षडयंत्रातून अनेक वेळा बदनाम झालेला माणूस देश पातळीवर सर्वोच्च स्थान गाठू शकतो, हा इतिहास सुद्धा रचला आहे। पारगाव गावचे रत्न देश पातळीवर चमकले। एका गवंड्यांच्या मुलाचा भारत विभूषण पुरस्काराद्वारे सन्मान करण्यात आला। हरिभक्त परायण योगेश महाराज राऊत, मूळचे पारगाव कारखाना। वडील शंकर दत्तात्रय राऊत वीटभट्टी व्यावसायिक होते। पारगाव येथील पारंपरिक व्यवसाय वीटभट्टी तो सांभाळत असताना त्यांची पत्नी हिराबाई शंकर राऊत यांना सुद्धा अहमदनगर जिल्ह्यात मस्केवाडी येथील वडील महादेव सोनवणे व लीलाबाई सोनवणे यांच्याकडून आध्यात्मिक आवड होती। दोघांना 2 मुले गणेश व योगेश। त्यापैकी मोठा गणेश 9वी मध्ये व योगेश 7वी मध्ये असताना राऊत कुटुंबीय यांनी योगेश महाराज यांना पारुंडे वैष्णोधाम येथील पर्णकुटी आध्यात्मिक वारकरी संस्थांमध्ये दाखल केले। त्या ठिकाणी संस्थेचे हरिभक्त परायण विठ्ठल महाराज पाबळे यांनी त्यांना आध्यात्मिक शिक्षणाचे धडे दिले व वारकरी संप्रदायाची भगवी पताका कशी उंचावेल याबद्दल प्रेरित केले। 2 वर्षानंतर उर्वरित शिक्षण त्यांनी नागपूरचे मामा DYSP पांडुरंग सोनवणे यांच्याकडे पूर्ण केले। डॉक्टरेट इन इंडस्ट्रियल सेफ्टी कल्चर डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ह्यामध्ये शिक्षण घेऊन ड्युटी जॉईन केली। हे करत असताना पखवाद वाजवणे, कीर्तन करणे, आध्यात्मिक कामांचा आईवडिलांकडून मिळालेलं कार्य सुरू ठेवलं। त्या आस्थागायत त्यांचे कार्य चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज तुफान, अय्यूब शेख, पारगाव, आंबेगाव, पुणे। राऊत बाबा, तुमचे चिरंजीव हबप योगेश महाराज जे आहेत यांना राष्ट्रीय पुरस्कार जो प्राप्त झालेला आहे, तो पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर एक आईवडील या नात्याने आपली काय प्रतिक्रिया आहे आणि त्यांच्या प्रती काय तुमची आनंद कसा व्यक्त कराल शब्दामध्ये? योगेशबद्दल बोलायचं तर तो पहिल्यापासून टॅलेंटच आहे, हुशारच आहे। पण अशी अजूनही प्रगती केली तर आपल्या मुलाबद्दल आपल्या प्रत्येक आईवडिलांना त्याचा आदरच आहे आणि हा आदर प्रत्येकाने घ्यावा एवढीच आपली अपेक्षा आहे। एक आई म्हणून तुमची काय आनंदी प्रतिक्रिया आहे महाराजांना जो पुरस्कार प्राप्त झाला आहे? आम्हाला खूप आनंद होतोय की आज आपल्या कुटुंबात अशी एक चांगली व्यक्ती जन्माला आली, बोटाल आपल्या अख्ख्या महाराष्ट्राच्या बाहेर त्याने नाव कमवलं, एवढे मोठे मोठे पुरस्कार मिळाले, सगळी त्याला ईश्वराची कृपा आहे अशी माझी धारणा आहे। बाबा, तुम्ही लहानपणापासूनच प्रचंड मेहनती आहात। तुमचा जो कुंभार व्यवसाय तो सांभाळत, त्यानंतर तुम्ही काही गवंडी कामसुद्धा सांभाळत त्यांचं संगोपन केलं। तर आज महाराजांना तुम्ही लहानपणी ज्या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये तुम्ही टाकलं होतं, पर्णकुटी जी संस्था आहे बुचकेवाडीची वैष्णोधामची, तर त्या ठिकाणी आपण त्यांचं ॲडमिशन आत्ता 7वीतच केलं होतं। तर एवढ्या लवकर आपण जे त्यांना अध्यात्मामध्ये जे त्यांना शिक्षणाकरता तुम्ही तिथे टाकलं होतं, तर काय त्यांच्यावर तुम्हाला लहानपणी अशी काय भावना दिसून आली होती किंवा काय गुण दिसून आले होते की तुम्ही त्यांना अध्यात्माकडे जास्त ओढ दिली? आम्ही आध्यात्मिक पण पूजा अर्चा करायचं, त्याला ती पूजा अर्चेची आवड असायची। आणि असं माझं एक वैयक्तिक म्हणणं आहे की बाबा आपण एक पखवादे किंवा आमच्याकडे एक भजन व्हायचं, आमच्या पखवादे नसतं, त्यामुळं मग म्हणलं एक कीर्तनकार तरी बनवून पखवादे तरी बनवून म्हणून आम्ही त्यांना संस्थेत टाकलं आणि त्याची पण त्याच्या मनानेच तो आपल्या त्या आध्यात्मिक गेला आणि कीर्तनकाराचे त्यांनी 2 वर्ष कीर्तनकार हे झाला, तो तयार झाला आणि तो नंतर कीर्तनात हे करायला नंतर इकडे शिक्षण झाल्यामुळे मग नोकरी व्यवसायातच जादा हे झाला, रममान झाला। घरामध्ये वडिलांपेक्षाही जास्त मुलांशी आईंची जवळीक असते, आईंचे संस्कार मुलांवर अधिक होतात कारण त्यांच्याकडे तेवढी वेळ असते।
एक आई म्हणून तुम्ही लहानपणीच त्यांच्यावर अध्यात्माचे जे विचार रुजवले, त्यांना अध्यात्माबद्दल गोडी निर्माण केली, त्यांना साधना आणि इतर ज्या गोष्टी आहे याबद्दल तुमचा लहानपणी वारसा कसा होता त्याबद्दल थोडक्यात. माझ्या माहेरकडूनच मला ते वळण असल्यामुळं घरामध्ये पण तेच वळण असायचं. आणि मग ते लहानपणी मुलं पण पाहायची की आपले गणेश आणि योगेश दोन्हीला ते वळण लागलं अध्यात्माचं. आणि त्याचं जे होतं की आम्हाला म्हणजे मला जे असं माझी वृत्ती होती की आपल्याला जे येतं, आपल्याला जे काही वळण येते इतरांनाही लागावं, म्हणून मग मी बालसंस्कार वर्ग घ्यायची 90-91 सालापासून. तर ही मुलं लहान लहान होती, यांच्यावर पण ते संस्कार होत गेले. मी दर मे महिन्याच्या सुट्टीत आजूबाजूची मुलं गोळा करून जवळजवळ 25-26 वर्षे बालसंस्कार वर्ग घेतला. त्याच्यामध्ये ह्या मुलांना मग कसं मुलं अनुकरण करणारी असतात, आपल्याकडून पेक्षा जास्त दुसरीकडून जास्त शिकतात ते. मग ते दुसऱ्या मुलांचं पाहून त्यांना अधिकच वाटायला लागलं का आईचं मुलं ही आई बाकीची ऐकतात, आपण पण ऐकलं पाहिजे. मग ते त्यांच्यावर सगळे ते संस्कार, सगळे गीतेतले 15वा अध्याय 12वा अध्याय पाठ झाले त्यांचे, किंवा हे जे सुविचार स्तोत्र ही त्यांना लहानपणीच यायला लागली. आणि मग त्याच्यात अजून प्रगती व्हावी म्हणून मग तिकडे पारुंड्याला पण त्याला टाकलं, त्या योगेश काबळे महाराजांकडे. त्यांचं नेमकी इथं प्रवचन झालं. त्याच्या कोणाकोणाचं सहकार्य लाभलं तुम्हाला पारुंड्यामध्ये जी पर्णकुटी संस्था आहे? पाबळे महाराजांचं त्यांनी सुरुवात केली. आणि त्यांनी चांगलं त्याला हे केलं, म्हणजे चांगलं शिक्षण. आजही परत ते त्याला गुरुच मानतात, म्हणजे पाबळे महाराजांना गुरुच मानतो. आणि तिथं त्याचं भरपूर त्याला म्हणजे अनुभव वगैरे सगळं शिक्षणाचे याची त्याची भरपूर मिळाले त्याला. त्याच्यामुळे तो अजून प्रगती चांगलीच करतोय का. Subscribe now and press